एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। ज्या आई बापांना स्वप्न दाखवून तुम्ही आला आहात त्यासाठी कष्ट घेण्याची, घाम गाळण्याची वेळ आता आली आहे। यासाठी स्वतःला झोकून द्या, अन्यथा स्वप्नांपासून दूर जाल, असं प्रतिपादन परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी राहुरी फॅक्टरी इथं कर्मवीर अकॅडमी येथे केलं। राहुरी फॅक्टरीत मेजर राजेंद्र कडू व ज्योती कडू यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षापासून पोलीस व भारतीय सैन्य भरतीचं प्रशिक्षण देणाऱ्या करिअर अकॅडमी इथं आज सोमवारी दुपारी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांचा सन्मान सोहळा व प्रेरणादायी व्याख्यान पार पडलं। प्रसंगी डीवायएसपी खाडे बोलत होते। प्रारंभी फुलांची उधळण करत डीवायएसपी खाडे यांचे स्वागत करण्यात आलं। त्यानंतर दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिनंदन करण्यात आलं। कार्यक्रमाचं प्रास्ताविक मेजर राजेंद्र कडू यांनी केलं। ते म्हणाले की डीवायएसपी खाडे यांनी अगदी सामान्य कुटुंबातून पुढे येत आज उच्च पदावर बसून प्रामाणिकपणे काम करतात। त्यांची प्रेरणा मिळावी या हेतून सन्मान सोहळा व व्याख्यान कार्यक्रम आयोजित केला असल्याचं सांगितलं। यावेळी प्रदीप वराळे, साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, डॉक्टर विश्वास पाटील, चारुदत्त पवार, सेवानिवृत्त सुभेदार भाऊसाहेब मुसमाडे, नारायण कडू, कर्मवीर अकॅडमीचे मॅनेजिंग डायरेक्टर साईराज कडू, ज्योती कडू, विधिज्ञ अभिलाषा कडू, अनिता पाटील आदींसह शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते। पुढे बोलताना डीवायएसपी खाडे म्हणाले की कर्मवीर अकॅडमीचे मेजर कडू यांनी भारतीय सैन्य दलात अनेक वर्ष सेवा केली। त्यांची सेवा आजही थांबलेली नाही। ग्रामीण भागातील मुलांना भारतीय सैन्य दल व पोलीस सेवेत नोकरी मिळावी यासाठी झडगत असल्याचं ते म्हणाले। यावेळी मोठ्या संख्येनं कर्मवीर अकॅडमीच्या प्रशिक्षणार्थी उपस्थित होते। सूत्रसंचालन निवेदक गणेश हापसे यांनी केलं। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।